अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः। यज्ञात् भवन्ति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः। 14. अन्नापासून भवंती वाढतात भूतानी भौतिक शरीरे, पर्जन्यात पावसापासून, अन्नाची संभव निर्मिती, यज्ञात यज्ञ केल्यापासून, भवती शक्य होते, पर्जन्य हा पाऊस, यज्ञ हा यज्ञ, कर्म समुद्भव प्रकट होतो. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. जे पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो. तात्पर्य. भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात, ये इंद्राद्यं ग त यावस्थितम यज्ञं सर्वेश्वरं विष्णुमभ्यर्च्य तच्छेषमंशन्ति तेन तदेहयात्रां संपादयन्ति ते संतः सर्वेश्वरस्य यज्ञपुरुषस्य भक्ताः सर्वकिल्बिषैरनादिकाल विवृद्धेरात्मानुभव प्रतिबंधकैरनिखिलैः पापैर्विमुच्यन्ते. भगवान जे यज्ञपुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात, ते सर्व देवदेवताचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवदेवता भगवंतांची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरुण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते, तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणे असणाऱ्या देवदेवतांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्ण भावना भावित असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिक दृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मेच नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते. जेव्हा एखाद्या रोगाची साथ पसरते, तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा हल्ल्यापासून मनुष्याचे रक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्रीविष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनविते व जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे, त्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्ण भावना भावित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो, तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणारे पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. याउलट जो असे करीत नाही, त्याच्या पापकर्माचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरले आहे आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यास समर्थ झाला आहे, तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो. पण जो असे करीत नाही, तो दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य, प्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि प्राणी हे अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे अवशेष, गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. जे लोक मांस खाण्याच्या आहारी गेलेले आहेत, त्यांना सुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते, कारण पशुही वनस्पतीच खातात. म्हणून सरतेशेवटी आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे, तर शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते. या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र व सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंतांचे सेवक आहेत. भगवंतांना याद्वारेच संतुष्ट करता येते. म्हणून जो यज्ञ करीत नाही, तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल. हा प्रकृतीचा नियम आहे. म्हणून या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ, विशेष करून संकीर्तन यज्ञ, हा आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी करणे अत्यावश्यक आहे.